तर हमारे जो पूरे फार्मर देख रहे हैं इंडिया से, ये हम्म। यूट्यूब चैनल है वापरा बायोरेनिक अभी शेतकरी माझा, हम्म। तो आपके दिल से आप क्या कहना चाहेंगे ये प्लॉट देख के, और आपका जो भी बनाना का भी व्यापार चल रहा है, तो ये प्लॉट के बारे में और ये देख रहे हैं आप घर, तो जो फार्मर है हमारे, तो इसके लिए आपका एक सलाह क्या रहेगा? जो हमारा सलाह रहेगा कि जो क्वालिटी है वो क्वालिटी अच्छी होनी चाहिए, हाँ। उसकी शेल्फ लाइफ एरो में बहुत चलती है, तो हाँ। शेल्फ लाइफ बहुत अच्छी होनी चाहिए। हम्म। ये दोनों बहुत इंपॉर्टेंट चीज़ होती है। हम्म। हाँ, तो क्वालिटी और शेल्फ लाइफ, अगर हम बनाना बेचेंगे इंडिया से अरब अरब को, तो उन लोगों को लगना चाहिए कि हाँ अच्छा माल आया है। अगर अच्छा माल आएगा तो आगे में बिजनेस बढ़ेगा। तो पहला से अगर बुरा माल गया तो वो बिजनेस खत्म हो जाता है, फिर आगे नहीं जाता। हाँ हाँ हाँ, तो पहला वो जैसे करना है तो वो अच्छी तरह से करना पड़ेगा। हाँ हाँ, कोई बात नहीं। वैसे ये कैसा लग रहा है? ये जो प्लॉट यहाँ पे हमने देखे हैं ये इंडिया में, यहाँ पे या वहाँ पे जो हार्वेस्टिंग हो रही थी, तो हम बोल सकते हैं कि इसका जो स्टैंडर्ड है ये ऑस्ट्रेलिया का स्टैंडर्ड से भी अच्छा है। हाँ, क्योंकि इसकी क्वालिटी बहुत अच्छी है और ऑस्ट्रेलिया का स्टैंडर्ड से इसका लेवल सेम है। हाँ हाँ, बहुत अच्छी क्वालिटी है हाँ, तो इसकी। ये एक्सपोर्ट के लिए वापरा बायोरेनिक यूज किया है, ऑर्गेनिक दवाई उसको हम्म। यूज किए हम्म। फार्मर के शेड्यूल में, हम्म। तो ये जो बना है हाँ। तो एक्सपोर्ट क्वालिटी का सब आपको जो दिख रहा है, हाँ जी। तो आपको ये माल पसंद है? हाँ, बहुत पसंद है, क्योंकि क्वालिटी अच्छी लग रही है और इसका कलर भी बहुत अच्छा है। हाँ, हाँ, कलर इसका भी कलर है। के ऊपर लोग चलते हैं ना, हाँ कि हाँ ये कलर अच्छा होना चाहिए। हाँ हाँ, और ये थोड़ा बहुत मोटा भी है, हाँ हाँ लंबा भी है, हाँ अच्छा है, बहुत अच्छा हाँ, है। तो इसमें बनाने में सबसे एक मेजर प्रॉब्लम है, वो कौन सा है कि कीपिंग क्वालिटी आपको अच्छी चाहिए क्या नहीं चाहिए, इसमें क्या आपको, आपका क्या ख्याल है? जो भी फ्रूट और वेजिटेबल का जो एक्सपोर्ट होता है, जैसे ऑस्ट्रेलिया भी हम लोग करते हैं, उसकी कीपिंग क्वालिटी अच्छी होनी चाहिए, क्योंकि अगर कोई भी सामान लेगा तो उसको स्टोरेज में रखेगा तो क्वालिटी वैसे ही की वैसी रहनी चाहिए। हाँ। उस हिसाब से तो फिर बिजनेस आगे चलेगा। हम्म। क्योंकि अगर उसकी कीपिंग क्वालिटी अच्छी नहीं रहे तो उसको जल्दी से बेचना पड़ेगा, तो पैसा नहीं मिलेगा हाँ, अच्छा और रेट नहीं बहुत मिले। अच्छा रेट नहीं मिलेगा। हम्म। अगर उसकी कीपिंग क्वालिटी अच्छी होती है तो अच्छा रेट मिल जाता है, क्योंकि उसकी कीपिंग क्वालिटी बहुत अच्छी है। हाँ हाँ हाँ, अगर उसको जल्दी से बेचना पड़ेगा तो फिर रेट अच्छा नहीं मिलेगा। हाँ हाँ हाँ, कीपिंग क्वालिटी बहुत इंपॉर्टेंट होती है। हाँ, मैं हम्म। उसको क्यों बोला, हम्म। क्योंकि फार्मर, हमारे फार्मर महाराष्ट्र में, पूरी इंडिया में हम्म। बनाना की खेती में अभी बहुत उतरे हैं, लेकिन सबसे इसमें मेजर प्रॉब्लम क्या है कि प्लॉट है ऊपर नीचे होता है, हाँ तो जी। उसका निस्वन 1.5-2 महीना चलता है, हाँ जी। तो एक दिन में 2-4 गाड़ियां निकलना चाहिए, वो नहीं निकलती। हाँ जी। कीपिंग क्वालिटी अच्छी नहीं मिलती, हाँ जी। और कीपिंग क्वालिटी अच्छी नहीं मिलती तो वो माल कटिंग होने के बाद आपको, आप जब एक्सपोर्ट करते हैं उधर कंटेनर आप किए जाते हैं, हम्म। तो उधर जाने के बाद जो माल पिक गया, नहीं तो हम्म। उसका कीपिंग क्वालिटी थोड़ा सा खराब हो गया, हम्म। तो आपका जो ऊपर वाला नाम है हम्म। तो वो खराब हो जाता है। हाँ तो जी। आप जो हमारे फार्मर आपके पास जो भी माल भेज रहे हैं, हम्म। वो अच्छे क्वालिटी हो गया, हम्म। तो आपकी भी उधर नाम होता है कि हाँ जी। कौन से साहब का ये कंटेनर आएगा, हाँ हाँ जी। इसका, तो इसको अच्छा रेट दे दो, क्योंकि हाँ जी। उसने नीचे वाले आदमी ने, जो भी आपको कटिंग करके देता है आदमी, हाँ जी। उसने आपको पूरी ईमानदारी से माल दिया, हाँ जी। ऑर्गेनिक यूज किया हुआ हाँ जी। हुआ, तो आपका उधर नाम बढ़ता है। हाँ जी। तो हम आपको थोड़ा सा करमाड़ा के, या भी परांडा बहुत दूर है, रोड हाँ भी जी। खराब था, हाँ जी। लेकिन हमने ये प्रयास क्यों किया इधर आपको लाने के लिए, क्योंकि हमको आपको ये दिखाना था हाँ जी। कि जो तुमको चाहिए, हाँ जी। क्योंकि थोड़ा सा लंबा है, हाँ जी। करमाड़ा से ये परांडा डोमगांव थोड़ा सा दूर की बात है, हाँ जी। रोड भी अच्छा नहीं है, हाँ जी। लेकिन प्लॉट अच्छे है। हाँ जी, क्योंकि अच्छा है। आपको जो इसमें वापरा बायोरेनिक का शेड्यूल आपने यूज किए, तो इसमें जो आप भी बनाना बनाए, तो आप जो हमारे फार्मर देख रहे, तो इसको आपका भी एक सलाह क्या रहेगा? सर जी तो थोड़े अभी व्यापारी है, उस तो ऑस्ट्रेलिया से है, अभी पुणे में रुके है, तो जो उसका दिल से चाहिए वो तो बोल दे, वो तो बहुत देख के खुश है, लेकिन आपको क्या कहना है? अभी कल इसकी कटिंग भी है। हाँ, कल है कटिंग। हाँ, शुरू से वापरा बायो ऑर्गेनिक जो है ना, यूज करना। शुरू से यूज करना चाहिए। हाँ, हम्म। क्योंकि 10 साल के अनुभव को हम्म। ये वापरा बायोरेनिक ने क्रॉस किया है, ऐसा सर जी का बोल कहना है। हम्म। ये सही बात है ना? हाँ, नहीं तो मैं अभी सामने वाले को ऐसा लगेगा ये बोलने वाला आदमी खाली बोलता है, सामने को वाले को कुछ बोलने को नहीं देता है, थोड़ा सा निकलता है हर हाँ। फार्मर से। हाँ जी। क्योंकि क्या है, आपने को अपने फार्मर को हाँ जी। समझ के लेने का, और समझ के उसको ऐसा प्लॉट बनाने के बनाने लिए के लिए। उसको हाँ जी। दिल से सब जानकारी देने की। हाँ जी। हाँ क्योंकि जी। क्या है, आप जो बोल रहे, प्लॉट अच्छा आएगा, माल अच्छा बनेगा, तो सबका अच्छा हो हो जाएगा। जाएगा। हाँ जी। लेकिन प्लॉट को खर्चा करके भी प्लॉट अच्छा नहीं आया,
हाँ जी, तो उसमें जो दिक्कत आती है, दिक्कत किधर किधर आती है देखो, ये फार्मर है ना, हाँ ये जी, फार्मर 10 जगह से पैसा लाता है हाँ जी, ये प्लॉट अच्छा लाने के लिए। 10 जगह से पैसा लाता है, दुकानदार को वेटिंग में रखता है, जो भी उसके रिश्तेदार है उसको वेटिंग में रखता है, किससे भी पैसा लेता है, इसमें लागत है। हाँ जी, लेकिन इसका कीपिंग क्वालिटी, प्लॉट अच्छा नहीं आया, हार्वेस्टिंग को वन टाइम 15 दिन या 1 महीने में कटिंग नहीं आया, हाँ जी, उसका पैसा नहीं बना, हाँ तो जी, इसको खर्चा किया देखो 1,000 पेड़ को 1 लाख या 1.5 लाख, हाँ जी, इसका पैसा आ गया 1.5 लाख। हाँ जी, तो इसको घर में जो भी लगता है हम्म, उसमें क्या रहेगा। हाँ जी, इसलिए जो वापरा बायोनिक ने हमारा थोड़ा सा प्रयास किया है कि हम्म, 34 कंटेन, उसमें बहुत कंटेन का भंडारा डाल के हम्म, कि फार्मर का कौन सा भी प्लॉट होने दो, बनाना होने दो, नहीं तो कौन सा होने दो, हम्म, वो प्लॉट 1 नंबर आएगा, हम्म, क्वालिटी और क्वांटिटी में आएगा। और हम्म, एक्सपोर्ट को आप जैसा बोल रहे, हम्म, आपने अभी तक कितने प्लॉट देखे, इसमें से एक AA1 वाला है प्लॉट है क्या, नीचे वाला है, आपको क्या लगा रहा है? ये बहुत अच्छा है, ये बहुत बहुत अच्छा 1 नंबर है क्या हाँ, 2 नंबर वाला है? 1 नंबर है। हम बोल सकते हैं कि ये जैसे ये जो बनानास है, ये ऑस्ट्रेलिया से ही लगता है, हाँ, ऑस्ट्रेलिया सेम वो बनाना एक्सपोर्ट का, होने के हाँ बनानास का, हाँ, इसका हाँ इसका क्वालिटी है। क्वालिटी, हाँ ऑस्ट्रेलिया का क्वालिटी से जैसा लगता है, हाँ, बहुत अच्छा लगता है। और ऑस्ट्रेलिया का जो रेट है अच्छा वाला, ये इधर मिलेगा, ऐसा लाएंगे अपने हाँ फार्मर जी, तो। हाँ जी, तुम चालू करने वाले हैं आने वाले दिनों हाँ में, जी, हाँ जी, तो हम आपको अभी ये वीडियो की तरफ से बोलेंगे कि जो भी हमारे वापरा बायोनिक के फार्मर यूज करेंगे वापरा बायोनिक का दवाई, हाँ तो जी, आपको ओच प्लॉट हम देंगे, ठीक क्योंकि है, आपको आगे प्लॉट में जो भी टिकवन क्षमता, कीपिंग क्वालिटी कम होता है ना, ठीक तो है, वो वापरा बायोनिक यूज करने के बाद अच्छी मिलती है, वो आप हम देने का। सर जी नमस्ते, नमस्ते। आपका नाम और पता थोड़ा सा बताओ आप। हमारा मंजीर है, हम ऑस्ट्रेलिया से आए हैं, ऑस्ट्रेलिया से है, ऑस्ट्रेलिया से हैं। और इधर अभी हमारे इंडिया में आप किधर रुके हैं? हम अभी पूना में रुके हैं। पुणे में रुके हाँ हैं। जी, और पुणे का पता क्या है आपका? कॉन्ड्रे कॉन्ड्रे पूना में होटल है। हाँ हाँ हाँ, हाँ जी, उधर रुकते हैं आप। हाँ हाँ जी, तो अभी महाराष्ट्र में आप बनाना का जो काम करते हैं, हाँ जी। कितने साल से कर रहे हैं आप? ये अभी हमारी पहली शुरुआत है, तो यहाँ से अभी बहुत सुना है इंडिया का बनाना का, इसका क्वालिटी का, इसका टेस्ट का, तो अभी हम देखने आए हैं कि कैसे हम भी शुरू कर सके हम्म। बनाना का। तो अभी तक आपने जो भी प्लॉट देखे हम्म, महाराष्ट्र में, भारत में, पूरे हाँ जी, इंडिया में हमारे, हाँ जी, तो आपको बनाना के प्लॉट जितने देखे उसमें से हमारा वापरा बायोरेनिक का यूज किया है आपने, जो प्रवीण हाँ जी, विलास पाटिल सर ने अभी डोमगांव परांडा, और इसका डिस्ट्रिक्ट अभी है धाराशिव, हम्म, तो ये महाराष्ट्र का है। तो ये जो प्लॉट देख रहे हैं हम, और उधर भी हार्वेस्टिंग देखी, हम्म, तो ये प्लॉट बनाना का आपने जितने भी प्लॉट अभी तक देखे, हम्म। इसमें से ये कैसा लग रहा है आपको? ये जो प्लॉट यहाँ पे हमने देखे हैं, ये इंडिया में यहाँ पे या वहाँ पे जो हार्वेस्टिंग हो रही थी, तो हम बोल सकते हैं कि इसका जो स्टैंडर्ड है, ये ऑस्ट्रेलिया का स्टैंडर्ड से भी अच्छा है। हम्म। हाँ, क्योंकि इसकी क्वालिटी बहुत अच्छी है और ऑस्ट्रेलिया का स्टैंडर्ड से इसका लेवल सेम है। हाँ हाँ, बहुत अच्छी क्वालिटी है हाँ, तो इसकी। ये एक्सपोर्ट के लिए वापरा बायोनिक यूज किया है, ऑर्गेनिक दवाई उसको हम्म, यूज किए हम्म, फार्मर के शेड्यूल में। हम्म, तो ये जो बना है, हाँ, तो एक्सपोर्ट क्वालिटी का सब आपको जो दिख रहा है, हाँ जी, तो आपको ये माल पसंद है? हाँ बहुत पसंद है, क्योंकि क्वालिटी अच्छी लग रही है और इसका कलर भी बहुत अच्छा है। हाँ, हाँ, कलर इसका भी है। कलर के ऊपर लोग चलते हैं ना, तो हाँ ये हाँ कलर अच्छा होना चाहिए। हाँ हाँ, और ये थोड़ा बहुत मोटा भी है, हाँ हाँ लंबा भी है, हाँ अच्छा है, बहुत अच्छा हाँ। है। तो इसमें बनाना में सबसे एक मेजर प्रॉब्लम है, वो कौन सा है कि कीपिंग क्वालिटी आपको अच्छी चाहिए क्या नहीं चाहिए, इसमें क्या आपको, आपका क्या ख्याल है? जो भी फ्रूट और वेजिटेबल का जो एक्सपोर्ट होता है, जैसे ऑस्ट्रेलिया भी हम लोग करते हैं, उसकी कीपिंग क्वालिटी अच्छी होनी चाहिए, क्योंकि अगर कोई भी सामान लेगा तो उसको स्टोरेज में रखेगा, तो क्वालिटी वैसे ही की वैसी रहनी चाहिए। हाँ। उस हिसाब से तो फिर बिजनेस आगे चलेगा, हम्म। क्योंकि अगर उसकी कीपिंग क्वालिटी अच्छी नहीं रहे तो उसको जल्दी से बेचना पड़ेगा, तो पैसा नहीं मिलेगा हाँ, अच्छा और रेट नहीं बहुत मिले। अच्छा रेट नहीं मिलेगा। हम्म। अगर उसकी कीपिंग क्वालिटी अच्छी होती है तो अच्छा रेट मिल जाता है, क्योंकि उसकी कीपिंग क्वालिटी बहुत अच्छी है। हाँ हाँ हाँ, अगर उसको जल्दी से बेचना पड़ेगा तो फिर रेट अच्छा नहीं मिलेगा। हाँ हाँ हाँ, कीपिंग क्वालिटी बहुत इंपॉर्टेंट होती है। हाँ, मैं हम्म, उसको क्यों बोला, हम्म, क्योंकि फार्मर, हमारे फार्मर महाराष्ट्र में, पूरी इंडिया में हम्म, बनाना की खेती में अभी बहुत उतरे हैं, लेकिन सबसे इसमें मेजर प्रॉब्लम क्या है कि प्लॉट है ऊपर नीचे होता है, हाँ तो जी, उसका निस्वन 1.5-2 महीना चलता है, हाँ जी, तो एक दिन में 2-4 गाड़ियां निकलना चाहिए, वो नहीं निकलती, हाँ जी, कीपिंग क्वालिटी अच्छी नहीं मिलती। हाँ जी, और कीपिंग क्वालिटी अच्छी नहीं मिलती तो वो माल कटिंग होने के बाद आपको, आप जब एक्सपोर्ट करते हैं उधर कंटेनर आप किए जाते हैं, हम्म, तो उधर जाने के बाद जो माल पिक गया, नहीं तो हम्म, उसका कीपिंग क्वालिटी थोड़ा सा खराब हो गया, हम्म, तो आपका जो ऊपर वाला नाम है, हम्म,
तो वो खराब हो जाता है। तो हाँ जी। आप जो हमारे फार्मर आपके पास जो भी माल भेज रहे हैं वो अच्छे क्वालिटी हो गया तो आपकी भी उधर नाम होता है कि हाँ जी। कौन से साहब का ये कंटेनर आएगा, हाँ हाँ जी। इसका, तो इसको अच्छा रेट दे दो, क्योंकि हाँ जी। उसने नीचे वाले आदमी ने जो भी आपको कटिंग करके देता है आदमी, हाँ जी। उसने आपको पूरी ईमानदारी से माल दिया, हाँ जी। ऑर्गेनिक यूज किया हुआ हाँ जी। हुआ तो आपका उधर नाम बढ़ता है। हाँ जी। तो हम आपको थोड़ा सा करमाड़ा के या भी परांडा बहुत दूर है, रोड हाँ भी जी। खराब था, हाँ जी। लेकिन हमने ये प्रयास क्यों किया इधर आपको लाने के लिए, क्योंकि हमको आपको ये दिखाना था हाँ जी। कि जो तुमको चाहिए, हाँ जी। क्योंकि थोड़ा सा लंबा है हाँ जी। करमाड़ से ये परांडा डोमगांव, थोड़ा सा दूर की बात है, हाँ जी। रोड भी अच्छा नहीं है, हाँ जी। लेकिन प्लॉट अच्छे है। हाँ जी। क्योंकि प्लॉट है। आपको जो चाहिए हम्म, तो वो क्या ऊपर आपका नाम होना चाहिए, हाँ जी। नाम होने के बाद आपको रेट अच्छे मिलेंगे, आपको हाँ रेट जी। अच्छे मिलेंगे तो तुम हमको बताएंगे कि सर जी आपके प्लॉट बहुत अच्छे हैं, हम रेट बढ़ा के देने वाले फार्मर हाँ को। जी। हाँ तो जी। आपने को ये वापरा बायोनिक का खाली एक उद्देश्य है हम्म, कि खाली फार्मर को अच्छा होना चाहिए, हाँ जी। फार्मर को रेट अच्छा मिलना चाहिए, फार्मर का एक कहना आना चाहिए कि हम्म, जो वापरा बायोनिक के प्लॉट है तो वो एक्सपोर्ट में ऊपर जाने के बाद वो कंटेनर पिकता है, हम्म, उसमें कोई प्रॉब्लम नहीं है। हाँ जी। ये आपकी तरफ से हमको बातचीत सुनने को आने वाले दिनों में मिलने वाली है, क्योंकि हाँ जी। हमारे जो भी प्लॉट है उसमें हम हमारे फार्मर वापरा बायोनिक का यूज करते हैं। हम्म, तो वापरा बायोनिक ने ऐसी एक दवाई बनाई, हम्म, उसमें 34 कंटेन है 2 प्रोडक्ट में। हाँ जी। तो मिट्टी में से अभी ये पेड़ में से अभी घड़ में आते हैं, हाँ जी। तो इसका जो आप बोल रहे थे कीपिंग हाँ। क्वालिटी, तो इसका कीपिंग क्वालिटी बढ़ता है। हाँ जी। और इसका जो वेट है, क्वालिटी है, उसका टेस्ट है, उसमें सब में जबरदस्त बदलाव मिलता है। हाँ जी। आने वाले दिनों में हमारा प्लॉट आपको मिल गया, हम्म, आपने उधर भेज दिया हम्म, और सामने वाले को आपका कॉल आएगा, सामने वाले का आएगा, आपकी करने की जरूरत नहीं हाँ कि जी। सर जी ये कंटेनर है ना, इसमें बहुत अच्छा माल है, हाँ जी। और इससे काम चालू हो जाए। हाँ जी। तो आप जो हमारे पूरे इंडिया के जो फार्मर देख रहे हैं हाँ जी। ये, वीडियो हाँ जी। यूट्यूब पे, तो आप एक दिल से उसको तसल्ली क्या देना चाहिए? प्रवीण सर थोडं या पुढं. तर हमारे जो पूरे फार्मर देख रहे हैं इंडिया से, ये हम्म, यूट्यूब चैनल है वापरा बायोनिक अभी शेतकरी माझा, हम्म, तो आपके दिल से आप क्या कहना चाहेंगे ये प्लॉट देख के, और आपका जो भी बनाना का भी व्यापार चल रहा है, तो ये हम्म, प्लॉट के बारे में, और ये देख रहे हैं आप घड़, हम्म, तो जो फार्मर है हमारे, हम्म। तो इसके लिए आपका एक सलाह क्या रहेगा? जो हमारा सलाह रहेगा कि जो क्वालिटी है वो क्वालिटी अच्छी होनी चाहिए, हाँ उसकी शेल्फ लाइफ एरो में बहुत चलती है, तो हाँ। शेल्फ लाइफ बहुत अच्छी होनी चाहिए। हम्म ये दोनों बहुत इंपॉर्टेंट चीज़ होती है। हम्म। हाँ, तो क्वालिटी और शेल्फ लाइफ, अगर हम बनाना बेचेंगे इंडिया से अरब अरब को, तो उन लोगों को लगना चाहिए कि हाँ अच्छा माल आया है। अगर अच्छा माल आएगा तो आगे में बिजनेस बढ़ेगा। तो पहला से अगर बुरा माल गया तो वो बिजनेस खत्म हो जाता है, फिर आगे नहीं जाता। हाँ हाँ हाँ, तो पहला वो जैसे करना है तो वो अच्छी तरह से करना पड़ेगा। हाँ हाँ, कोई हम्म, बात नहीं। तो अभी हम हमारे प्रवीण विलास पाटिल सर जी है डोमगांव के, हम्म, तो अभी थोड़ा सा एक मिनट हाँ। तो ये इस सर जी ने अभी सर जी आपका कितना साल से इसमें थोड़ा सा अनुभव तजुर्बा है? 10 साल हो गए। 10 साल को अपने 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 शेड्यूल में वापरा बायोनिक का यूज किया, तो अभी जो बगीचा बनाए, तो सामने वाले फार्मर को अपने अपने इसको वापरा बायोनिक का शेड्यूल में अपने केमिकल का जो शेड्यूल रहता है वाटर सोल्यूबल दानेदार, इसमें वापरा बायोनिक का शेड्यूल आपने यूज किए, हाँ। तो इसमें जो आप भी बनाना बनाए, तो आप जो हमारे फार्मर देख रहे, तो इसको आपका भी एक सलाह क्या रहेगा? सर जी तो थोड़े अभी व्यापारी है, उस तो ऑस्ट्रेलिया से है, अभी पुणे में रुके हैं, तो जो उसका दिल से चाहिए वो तो बोल दे, वो तो बहुत देख के खुश है, लेकिन आपको क्या कहना है? अभी कल इसकी कटिंग भी है. हाँ, कल है कटिंग। हाँ, शुरू से वापरा बायो ऑर्गेनिक जो है ना, यूज करना। शुरू से यूज करना चाहिए। हाँ, हम्म, क्योंकि 10 साल के अनुभव को हम्म, ये वापरा बायोनिक ने क्रॉस किया है, ऐसा सर जी का बोल कहना है। हम्म, ये सही बात है ना? हाँ, नहीं तो मैं अभी सामने वाले को ऐसा लगेगा ये बोलने वाला आदमी खाली बोलता है, सामने को वाले को कुछ बोलने को नहीं देता है, लेकिन मैं यस और नो थोड़ा सा निकलता है हर फार्मर से, हाँ जी। क्योंकि क्या है, आपने को अपने फार्मर को हाँ जी। समझ के लेने का, और समझ के उसको ऐसा प्लॉट बनाने के बनाने लिए के लिए। उसको हाँ जी। दिल से सब जानकारी देने की, हाँ जी। हाँ क्योंकि जी। क्या है, आप जो बोल रहे प्लॉट अच्छा आएगा, माल अच्छा बनेगा, तो सबका अच्छा हो हो जाएगा, जाएगा। हाँ जी। लेकिन प्लॉट को खर्चा करके भी प्लॉट अच्छा नहीं आया, हाँ जी। तो उसमें जो दिक्कत आती है, दिक्कत किधर किधर आती है, देखो ये फार्मर है ना, हाँ ये जी। फार्मर 10 जगह से पैसा लाता है हाँ जी। ये प्लॉट अच्छा लाने के लिए,
10 जगह से पैसा लाता है, दुकानदार को वेटिंग में रखता है, जो भी उसके रिश्तेदार है उसको वेटिंग में रखता है, किससे भी पैसा लेता है, इसमें लगाता है। हाँ जी, लेकिन इसका कीपिंग क्वालिटी, प्लॉट अच्छा नहीं आया, हार्वेस्टिंग को वन टाइम 15 दिन या 1 महीने में कटिंग नहीं आया, हाँ जी, उसका पैसा नहीं बना, हाँ तो जी, इसको खर्चा किया देखो 1000 पेड़ को 1 लाख या 1.5 लाख, हाँ जी, इसका पैसा से आ गया 1.5 लाख। हाँ जी, तो इसको घर में जो भी लगता है हम्म, उसमें क्या रहेगा। हाँ जी, इसलिए जो वापरा बायोनिक है हमारा थोड़ा सा प्रयास किया है कि हम्म, 34 कंटेन, उसमें बहुत कंटेन का भंडारा डाल के हम्म, कि फार्मर का कौन सा भी प्लॉट होने दो, बनाना होने दो, नहीं तो कौन सा होने दो, वो प्लॉट 1 नंबर आएगा, हम्म, क्वालिटी और क्वांटिटी में आएगा। और एक्सपोर्ट को आप जैसा बोल रहे, हम्म। आपने अभी तक कितने प्लॉट देखे, इसमें से एक AA1 वाला है प्लॉट है क्या नीचे वाला है, आपको क्या लगा? ये बहुत अच्छा है, ये बहुत- प्लॉट बहुत अच्छा 1 है, नंबर है क्या 2 नंबर वाला है? 1 नंबर है। हम बोल सकते हैं कि ये जैसे ये जो बनानास है, ये ऑस्ट्रेलिया से ही लगता है। हाँ, हाँ, ऑस्ट्रेलिया सेम वो बनाना एक्सपोर्ट का, होने के हाँ बनानास का, हाँ, इसका हाँ, इसका क्वालिटी है। क्वालिटी, हाँ ऑस्ट्रेलिया का क्वालिटी से जैसा लगता है, हाँ, बहुत अच्छा लगता है। और ऑस्ट्रेलिया का जो रेट है अच्छा वाला, ये इधर मिलेगा, ऐसा लाएंगे अपने फार्मर। तो हाँ जी, तुम चालू करने वाले हैं आने वाले दिनों हाँ में, जी, हाँ जी, तो हम आपको अभी ये वीडियो की तरफ से बोलेंगे कि जो भी हमारे वापरा बायोनिक के फार्मर यूज करेंगे वापरा बायोनिक का दवाई, हाँ जी, तो आपको ओच प्लॉट हम देंगे, ठीक क्योंकि है, आपको आगे प्लॉट में जो भी टिकवन क्षमता, कीपिंग क्वालिटी कम होता है ना, ठीक तो है, वो वापरा बायोनिक यूज करने के बाद अच्छी मिलती है, वो आप हम देने का प्रयास करेंगे। ठीक तो है, आपने जो भी जानकारी दिया हमारे प्रवीण सर ने और आपने, तो हमारे पूरा इंडिया में जो भी फार्मर देख रहे, तो उसके लिए हम जो भी जैसा अभी हम हमारे फार्मर को, हमारे व्यापारी लोग को जैसा जम रहा है वैसा हम सहकार्य कर रहे हैं। तो जो दोनों ने भी जानकारी दी जो आपको दोनों को दिल से लगी, तो जो भी जानकारी दी, इसलिए हम हमारे वापरा बायोनिक की तरफ से गजानन साळुंके सर की तरफ से आपका दोनों का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। Thank you. धन्यवाद। थैंक यू। प्लॉट काय 1 नंबर। फुगल्यावर तर लय मोठं घर दिसतं ना. त्या दिवशी जज होतं बघा, हा. ती बघायला आलतो. काय? ते म्हणले आम्ही 2-3 प्लॉट फिरलो, हम्म. पण हिथं चिखलात येऊन बघितलं का मन शांतच झालं म्हणले. शिनवाटात गेला म्हणले कुठले होते बघितलं. जज साहेब ते? हा? कुठले होते? तिला ह्याला बारामतीला. बर बर बर. आला त्यांची मंडळी वाटतं बघा जज, हा, हा. आणि काय ती कोण असेल? वकील इथं. हा. पण म्हणजे मला काय म्हणायचं, कुणी असू द्या, ज्यावेळेस कुणीतरी कौतुक करतं ना, त्यावेळेस आपल्या कष्टाची पोचपावती मिळाली. प्लॉटवर आले की म्हणले एवढं चिखलात फिरलो पण शिनवाटा गेला म्हणले आमचा हा, खरंय. प्लॉट बघून. आपण हे जे फण्या बघू किती पल्ल्यात दत्त मला. वेगळं काहीतरी दिसतंय ना त्यांना. ह्याला फण्या किती था? एक, ती नटत होते, दोन. एक टाइम येईन, कुठं तुटळी तीन. नाही. 4 5 6 7 8 9 इकडची 10 11 म्हणजे 12 1 2 3 बघा बरं. त्याच्या 12च द्या. 12 कुठं 12 कुठं 11 कुठं 10 असते, आणि त्याचा काही विषय नाही. पण बुंदे चांगले आहेत, घड चांगले आहेत, 2 फण्याच्या मध्ये अंतरी चांगली, पाला चांगला 1 नंबर. म्हणजे पाल्यात पण डिस्टन्स बघा ना, आता जर असं हाय असा थोडासा कॅमेरावर आणि ह्याच्यावर पण हाय असा जर घेतला ना हेकडून, लक्षात येते एकदम. म्हणजे मला काय म्हणायचं, त्यांनी तुम्हाला बरं का, त्यांनी बारकावा सांगितलं काय, वन टाइम निसवण, कुठं तुटळी नाही. म्हणजे हे नाही. बरोबर आहे नाही, तुटळी नाही. वन टाइम निसवण म्हणजे थोडक्यात हिथं चित्रात जसा आपण प्लॉट काढावा, तसाच तिथं. म्हणजे कोरा कागद, हिरवा केच पेन, आणि बाबा त्याला कसं आपण उंची वगैरे सगळी पाहिजे अशी देतो, असा थोडक्यात झेरॉक्स प्लॉट आपला आलाय. हे असं आलं म्हणजे एक समाधान वाटतं बाबा, कोणी बी असू दे आपलं कष्ट करणारा, की बाबा बळ मिळतं आतून, कष्ट करू वाटतं. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं. मी नितीन विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. आजची तारीख किती? आज 1/3/25. 1 मार्च 2025 बरोबर का? आणि आपण ज्या प्लॉट मध्ये उभं राहिले, ह्या प्लॉट मध्ये जी केळी लागवड केली, ह्या केळी लागवडीची तारीख किती? त्याची 3 फेब्रुवारी 3 फेब्रुवारी 25. 2025 बरोबर का? तर ह्या प्लॉट मध्ये रोपांची संख्या किती साहेब? हा प्लॉट 3100 रोपाचा आहे. 3100 रोपाचा आहे. किती बाय किती वरती लागवड केली? 7/5. केळीची व्हरायटी कुठली? जैन. जैन. तर आजपासून तुम्हाला आपण वापरा बायोनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. तुमच्या वैयक्तिक काय अपेक्षा आहेत की ह्याच्यामध्ये काय बदल झाला पाहिजे 1.5 ते 2 महिन्यामध्ये? पोंगा त्याचा सरळ चलावा, हम्म. रोपाला काळुकी यावी, ग्रोथ व्हावा त्याची, बर. पुन्हा पानं मोठी निघावात.
आता तिकडं जी पाईपलाईन चालू आहे मोठी तिकडच्या प्लॉटला तुम्ही 1 महिन्यापूर्वी मार्गदर्शन घेतलं होतं, बरोबर का? परमेश्वर सूर्यवंशी यांचा प्लॉट बघून त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही त्याला मार्गदर्शन घेतलं होतं आणि त्याला रिझल्ट दिसलाय म्हणून दुसऱ्या आता ह्याला घ्यायला त्याला घेतोय, बरोबर ना? तर तुमच्या शेड्यूल मध्ये वापरा बायोऑर्गॅनिकचं शेड्यूल ऍड करून 1.5 ते 2 महिन्यांनी आपण ह्याच ठिकाणी ह्याच लोकेशनला उभं राहणार आहे आणि काय काय बदल झाले तर हे आपण पाहणार आहे. तर लोकेशन साठी आपण तुमची जी वाट आहे जी गाड्या येण्यासाठी त्या वाटेच्या बरोबर समोरचा जी रांग आहे त्या ठिकाणी उभं राहिले. पण त्या रांगेतलं पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं झाड आणि चौथं झाड पशी आपण उभं राहिले. त्या वाटेच्या बरोबर समोरच्या लाईनीतलं ते पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं झाड आणि हे चौथ्या झाडापाशी उभं राहिलं आपण हे लोकेशन निवडलेले. तर ह्याच लोकेशनला उभं राहून आणि त्याचबरोबर आपल्या उजव्या साईडला जे आपण जिथे उभं राहिले त्याच्या उजव्या साईडला इथं टी तुमचे, बरोबर का? त्या टीच्या बसले जवळच्या ह्या लाईन इथं. तर पाहू येणारे 1.5 ते 2 महिन्यामध्ये काय बदल होते ती. दिलेल्या माहितीबद्दल साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. मी नितीन विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. आपण ह्या प्लॉटची 1 मार्च 2025 ला एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली, तुम्ही होते हा होत नाही का नाही? तर आपण पहिल्या कुठल्या झाडापाशी उभा होतो हे आपण आज पण तुमच्या वाट्याच्या समोरचं पहिली रांग, पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं झाड, होत्या. चौथं झाड. आता पण आपण व्हिडिओ बघून त्याच जागेवरती उभा राहिलोय, लोकेशन हलवलेलं नाही. तर आपण ज्यावेळेस तुम्हाला ह्याला मार्गदर्शन 1 मार्च 2025 ला दिलं, आजची तारीख काय? आज 31 मार्च 2025. 25. फक्त 30 दिवस झालेत म्हणायचं, है का नाही? 30 दिवस. तर हे जी उंची किती होती, काय होती, ते आपल्याकडे सगळं व्हिडिओ मध्ये आहे, फोटो मध्ये आहे. आता ह्याला आपण दिल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी वापरायला सुरुवात केली? लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालू केलेलं. चालू केलं म्हणजे हम्म. थोडक्यात 1 तारखेला घेतलं तर 2 किंवा 3 तारखेला सुरुवात केली. स्प्रे जेवढं शेड्यूल मध्ये दिले ते दिले काय- तेवढं घेतलं का? तेवढे घेतले. तर ही टोटल झाडं किती आहेत आपली? 31. 31. ह्याच्यामध्ये काय तुटाळी वगैरे तुटाळी नाही झालेली. अगोदरच नव्हती, नाही. झाडं ओके होती, फक्त आपण वाढ चांगली व्हावी म्हणून घेतलं होतं. तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी साहेब काय सांगू शकाल की ज्यांची काय केळी डिसेंबर, नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारीत लावली, गच्चा धरतोय प्लॉट, ऊन खातोय, टेम्परेचरला बळी चाललाय, पाल्यात पाला गुततोय, मर वाढली, व्हायरस वाढतोय, हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तारांबळ झाल्यानंतर वापरलं पाहिजे, सुरुवातीपासून वापरलं पाहिजे, वापरून मधनच सोडून दिलं पाहिजे, कंटिन्यू केलं पाहिजे, काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं? सुरुवातीपासूनच वापरायला पाहिजे. सुरुवातीपासून वापरला पाहिजे. ज्यांनी घेतलेलं नाही त्यांनी घ्यायला पाहिजे आता लोक. हा, लवकरात लवकर सुरू करा, कारण तुमची तारांबळ होणार नाही. दुसरी गोष्ट, वापरताना अर्ध वापरू नका, पहिल्यापासून शेवटपर्यंत वापरा. भले तुमची 40, 50, 20 हजार झाडं असू द्या, 2च हजार झाडाला वापरा. फर्स्ट टू एंड करा. तुम्हाला एक जाणवून द्यायचंय आम्हाला की आतापर्यंत तुमचा प्लॉट असा कधीच नव्हता आला, ही तुमच्याकडूनच आम्ही कबूल करून घेणार आहे. का तर तुम्हाला जी एक जाणीव झाली पाहिजे की आहे ह्या खर्चामध्ये ज्यावेळेस वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ऍड केलं त्यावेळेस पूर्वी जे उत्पादन निघत होतं त्या पटीत निघायला लागलं आणि खर्च कमी झाला. हे आम्ही तुमच्याकडूनच काढणार. बरोबर. का काढणार आहे की जे पाहणारे शेतकरी त्यांना एक वाटलं पाहिजे माझ्यासाठी कोण, तर तुमच्यासाठी वापरा बायोऑर्गॅनिक भक्कम पुरावा घेऊन तुमच्या बांध्यावरती येऊन मार्गदर्शन द्यायला सज्ज आहे. फक्त हात जोडून विनंती, एक कॉल करा. बरोबर आहे का नाही? आहेत की रिझल्ट दिसतातच. तर तुम्ही आपले पूर्ण परिवार हे आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरून समाधानी आहे. हो, हिथनं पुढे कंटिन्यू आपण वापरणार. वापरणार. तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या गजानन साळुंके सरांकडून आणि तुमच्या सर्वांच्या वतीने, आमच्या जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी हे व्हिडिओ पाहतात त्या केळी क्षेत्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. प्रवीण विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. आपण ह्या प्लॉटच्या पूर्वावस्था, दुसरी अवस्था आणि तिसरी अवस्था असे 3 शूटिंग घेतलेले आहे. हो. आणि ह्याला आतापर्यंत तुमच्या आहे शेड्यूल मध्ये वापरा बायोऑर्गॅनिकचे किती डोस गेले बरं आपले? 2 डोस गेलेले आहेत. आणि आता ही जर केळी बघितली तर आता जे आपण केळी शूटिंग काढली त्याच्यानंतरची किती दिवसाची लागण आहे? ही 15 दिवसाची नंतरची आहे. आता त्याची निसवण सुरू झाली, ह्याला आणखी काय सुद्धा नाही. नाही. पण ही जर बघितली केळी, आता आपण कॅमेरा काढून आपण आतमध्ये पण जाऊ, 1-2 पाले खालचे म्हणजे असे एकदम बाहेर पडलेत, ते पिवळे पडलेत, म्हणजे हो. बुंद्यापासून जे सटाकलेत ते पिवळे पडलेत, कारण बुंदा मोठा होता आणि ते पाला सटाकतो. हम्म. तर एकंदरीत ह्या केळी बरोबर जे काही तुमच्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची केळी आहे आणि ज्यांनी वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन स्वीकारलेलं नाही, वापरलेलं नाही, त्यांच्यात आणि आपल्यात एक तफावत म्हणलं तर असं एक वेगळे पण काय जाणवतंय तुम्हाला? आपल्या अगोदरच्या महिन्याच्या त्यांच्या आशा नाही त्या. 1 महिना आपल्या अगोदरच्या त्यांच्या पण आपल्यासारख्या बागा नाहीत. नाहीत. आपली 1 महिना लेट असून. हो. आजची तारीख काय आहे बरं?
आज 1/7/2025. हा 1 जुलै 2025. म्हणजे 1 महिना अगोदर असताना पण अशा नाहीत. म्हणजे विषय असा नाही की बाबा आपल्याला लय कळत आणि त्यांना काही कळत नाही. विषय असा आहे की त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या केळीला जे लागतंय ते टाकलेलं आहे. हो तुम्ही बी तुम्हाला जे माहिती आहे ते टाकलंय, फक्त ऍड केलंय ते वापरा बायोरेनी. बरोबर. आणि ऍड केल्यामुळे जे एक वेगळे पण दिसतंय ती तुम्हाला जाणवतंय, म्हणून तुम्ही गजानन सरांना फोन करून बोलून घेतलंय, बोलून घेतलं. साहेब आपल्याला पुढचे डोस कंटिन्यू करायचे. हो जर तुम्हाला जाणवलं नसतं तर तुम्ही फोन करून बोलवलं असतं का? नसतं. चुकून पण नसतं. तुम्ही म्हणलं असते जाऊ दे गेलं, हम्म. नादी लागाय नको, हे असंच असतं, जाहिरात अशीच चालू असते. बरोबर आहे नाही? बरोबर. पण आपण जे युट्यूबला दावतोय ते सत्य तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे. आहे का नाही? हम्म. कारण सत्याला ज्या वेळेस स्पर्श करतो आपण कुणीही, तर थोडक्यात सत्याला स्पर्श करणे म्हणजे परिसाला स्पर्श करणे आहे. कारण ज्या वेळेस आपण चांगल्या गोष्टी स्वीकारतो, नजरेला दिसतात आणि आपण त्याला कंटिन्यू करतो, त्याच वेळेस खरं सुख आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय की काय गोष्टी अशा आहेत की आपण खरं दिसतं, पण खरं दिसतं आणि दिसून सोडून देतो आपण. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आता तुमच्या लक्षात आलंय म्हणून तुम्ही हे पुढचे डोस बी घ्यायचा निर्णय घेतला, पण तुम्ही पहिल्या 2 डोस मध्ये तुम्हाला रिझल्ट भेटला आणि पुढचे डोस घेतले नाहीत. हम्म. केळी येणारच आहे, बरोबर आहे. खूप चांगली येणार आहे, विषय तो नाही. पण तुमच्या मनात एक खंत राहणार आहे, हम्म. वापरला असतं आणखू कसे आली असती. हा. मग ती खंत तुम्ही ठेवलेली नाही, हम्म. त्यामुळे तुम्ही कॉल केलाय की बाबा गजानन सर एकदा येऊन जावा, प्लॉट पाणी करा आणि आम्हाला जे काय पुढचे डोस असतील तर द्या. ह्याच्या वेगळी चर्चा नाही काय, मी वेगळं नाही. सांगत नाही ना. नाही नाही नाहीतर तिथं असा विषय व्हायला नको की मी उगा नाही. काहीतरी आपलं पाणी लावून नाही, पुढं मी होऊन फोन शेतकऱ्यांनी केला मार्गदर्शन घ्यावं म्हणून आगाव बोलतोय असं काय. सकाळी मी होऊन फोन केलेला. हा तुम्ही होऊन फोन केलेला आहे, कारण त्याची परिस्थिती तुमच्या रानात तुम्हाला पाहायला भेटलेली. हम्म. घेतलेली आहे, डबल लाईन टाकलेली आहे, केळीचा बुंदा वगैरे जर बघितला तर एकदम जबरदस्त आहे. आणि एकच पाला एवढा असा पिवळा पडलेला, एक दुसरा तिसरा पाला पिवळा पडलेला जास्त नाही. म्हणजे काही झाडांना 2 असतील, पण 2च्या पुढे जास्त पिवळे पाले दिसणार नाहीत आपल्याला. आणि एकंदरीत जर बघितलं बघत सर हे का, जर 2 पाल्याच्या मधली जर अंतरी बघितली शेवटपर्यंत तर एकदम जबरदस्त आहे. त्याला पाऊंडरी जबरदस्त आहे हे का, आहे का? म्हणजे ह्याचा पाला जर आपण वाजून बघितला रट आहे, रट. काय म्हणताय सर? आता आपला प्लॉट खालीवर झालेला नाही सगळ्यात महत्वाचं. आणि तुमचे हे 2 पाले खाली पडलेले, म्हणजे बुंदा मोठा होतानी हे 2 पाले जर पिवळे सोडले तर तुमच्या अख्ख्या बागेवरती पिवळा पाला नाही, बारीक अभ्यास केल्यावर. कारण सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की बाग मध्ये करपे वगैरे आला नाही पाहिजे, झाड सशक्त पाहिजे, बुंदा चांगला पाहिजे, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी पाहिजे, पाल्याला थोडंसं पाऊंडरी पाहिजे, बुंदा लाल पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला दिसायला पाहिजेत. तर एकंदरीत हा आपण कसा जरी प्लॉट फिरून असा कॅमेऱ्यात बघितलं तरी बुंदा आपल्याला जसं काय एखाद्या कागदावरती कॅचपेननी सगळे बुंदे सारखे काढावे असं आपल्याला इथं दिसतंय. बरोबर आहे का नाही? आणि सगळ्यात महत्वाचं आपला मेजर प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा, प्लॉट खालीवरती झाल्यानंतर खूप त्रास होतो केळी शेतकऱ्यांना. कारण निस्वन 1 टाइम होत नाही आणि हार्वेस्टिंग 1 टाइम. आपल्या प्लॉट मध्ये खालीवर काय कुठंच नाही, त्या कोपऱ्यात जावा ह्या कोपऱ्यात जावा, आणि तुटाळी इकडे अजिबात नाही. म्हणजे सगळ्या समस्येत ना आपण बाहेर आहे. व्हायरस व्हायरस गेला. 5-6 रोपं किती झाडात? 31 झाड. 31 झाडात 5-6 रोपं म्हणजे काहीच नाहीत, नसल्यासारखं जमायते. 5-6 रोपं म्हणजे काहीच नाहीत. म्हणजे एकंदरीत जर बघितलं बघा सर, तुमच्या पाठीमागचं झाड घ्या किंवा हे कुठलं घ्या, तुमच्या पाठीमागचं व्यवस्थित दावता येईल. कुठलं घ्या, एका झाडाचं हाय असा एक खालनं ती वरपर्यंत कॅमेरा व्यवस्थित फिरवा. त्या पाल्यामध्ये जो डिस्टन्स आहे का नाही तो आपल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येतो. भले मी म्हणतो तुम्ही 2च डोस वापरलेत तुमच्या आहे शेड्यूल मध्ये, पण तुम्हाला एक जाणीव आहे की बाबा साहेब खूप उत्कृष्ट आहे बाबा. कारण सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपण खतं टाकाय कोणीच कमी नाही, खतं उचलली गेली पाहिजेत, लागू झाली पाहिजेत, पीक अन्नद्रव्याने तृप्त पाहिजे आणि त्याला कुठल्या खताची डिफिशियन्सी नाही पाहिजे. त्यावेळेस आपलं पीक एकदम सुंदर असतं. मग पीक केळीच नाही कुठलं पण असू द्या, उत्पादन आपण म्हणतो ना, उत्पादन कधी भेटतं? टाकलेल्या खतं ज्या वेळेस आपटेक होत्यात, उचलून दिली जातात आणि पीक वय खात नाही, वयानुसार त्याचं हार्वेस्टिंग होती. कुठलेही केळीच नाही, आपण दुसरं जरी कुठली बघितली, समजा आता तुम्ही उडीद केलाय, तूर केली, किंवा मी म्हणतो मूग आहे, कोणाचं बाजरी आहे, कोणाची मका आहे, कोणाचे तरकारी मधले व्हेजिटेबल पीक आहेत, पण पिकाने वय नाही खाल्लं पाहिजे. आणि पिकाच्या वयानुसार जे काय कळी फुल लागत ते लागलंच पाहिजे. आता जर बघितलं हे जे पाले एकदम आपण बघितलं तर काळे भोर आहेत आणि जाड आहेत, सहज पाल्याला हात लावायला तर कळतं. ह्या लक्षात येतं लगेच, पाला जाड आहे आणि वाजायला बघा जसं काय पुट्ट्यावर आपण थूक टाकतोय का नाही एखादं, आहे का ना ताडपत्री वाजले. छान आहे एकदम, काही नाही अडचण.
तर तुम्ही केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत त्यांना एक तुमचा सल्ला संदेश काय असेल की बाबा तुम्ही 2 डोस वापरले, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, कंटिन्यू पण केलेलं नाही, पण तुम्ही जे काय लागण करून एक 15 दिवसांनी की 1 महिन्याने आपल्याकडे त्याचा व्हिडिओ आहे, तिथनं जी तुम्ही सुरुवात केली तर कंटिन्यू त्यावेळेस 2 डोस केले, त्याच्यावर तुम्ही आता इथनं पुढे कंटिन्यू करायचं ठरवले. मग केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक सल्ला संदेश तुमचा काय असेल? सुरुवातीपासूनच वापरायला पाहिजे. सुरुवातीपासून वापरलं पाहिजे आणि कंटिन्यू केलं पाहिजे, सगळ्यात Continue महत्वाचं. केलं पाहिजे. भलं मी म्हणतो एखाद्या शेतकऱ्याची 40, 50, 20,000, 10,000 केळी असू द्या, तुम्ही 2,000 झाडांपासून कंटिन्यू करा. हो. कारण विषय काय आहे, आपण ज्या वेळेस आपलं मार्गदर्शन कंटिन्यू करणार आहे आणि आपण कंटिन्यू करून आपल्याला ज्या वेळेस लक्ष देणार आहे की कंटिन्यू केल्यामुळे एक्स्ट्रा खर्च झाला, तसं एक्स्ट्रा उत्पादन निघालं, इतर काही तोटे झाले नाहीत, प्लॉट खालीवर झाला नाही, गाचा धरला नाही, वय खाल्लं नाही आणि प्लॉट खूप सुंदर आला, ही ज्या वेळेस जो कष्ट करतो त्या शेतकऱ्याला प्रचिती भेटती, त्यावेळेस जो आनंद आहे ना तो खरा आनंद आहे. बरोबर आहे ना? तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत हो. आणि इथनं पुढचं आपल्याला कंटिन्यू करायचं. Continue करायचं. आपल्या ह्या प्लॉटची हार्वेस्टिंग दावायची. हो. आज आपण लोकेशनला उभा इथं मी खाली टी घेतलाय, हो. 2 टीत तुमचे. पहिले आपण 3ऱ्या झाडापाशी उभा होतो, आता केळीची खूप वाढ झाल्यामुळे बाहेर आहे. ह्या साईडला आंबा आहे, मी लोकेशन मध्ये घेतलाय, त्या साईडला बी आंबा आहे आणि ही तुमची यायची जायची मधली वाट आहे, त्या समोर आपण गेल्या वेळेस बी उभा होतो, पहिल्या 2ऱ्या 3ऱ्या अवस्थेत, आणि आज आपण 4थी अवस्था घेतोय. आज पण त्याच ठिकाणी उभा आहे, फक्त बाहेर उभा आहे. हो. तर तुम्ही ह्या मार्गदर्शनावरती समाधानी आहेत? हो. ओके. दिलेल्या माहितीबद्दल वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून आणि आमच्या दोन्ही वापरा सहकार्यांकडून, तुमच्या बंधूकडून तुमचं दिलेल्या माहितीबद्दल मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी नितीन विलास पाटील, मुक्काम पोस्ट डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. ओके. आपण ज्या लोकेशनला इथं टी वगैरे आहे त्या जागेवर उभा आहे, म्हणजे त्या टी पासून आपण पहिल्या लाईन मध्ये होतो आणि अगदी 3ऱ्या झाडामध्ये आतमध्ये होतो. आता आपण 3ऱ्या झाडापाशी जर उभं राहिलो तर त्या ठिकाणाहून आपण दिसणार नाही, तर आपण त्यामुळे फक्त बाहेर आलोय. मग लोकेशनला ही आंब्याचं झाड होतं आणि आंब्याचं झाड तसंच ती साईड सोडून इकडे बघितलं तर इकडे पण आंब्याचं झाड आहे आणि कॅमेरा जे आहे त्याच्या पाठीमागं हाय असा एक तुम्ही रोड ठेवलेला आहे आणि अशा अवस्थेत आपण पूर्वावस्था, 2री अवस्था, 3री अवस्था ह्या प्लॉटची काढून ठेवली. आज आपण 4थी अवस्था काढतोय. तर तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये तुम्ही वापरा बायोनिकचे ह्या प्लॉटला किती डोस सोडले बरं? ह्या प्लॉटला 3 झाले. 3 झाले. तर आता तुम्ही केळी क्षेत्रात किती वर्षापासून आहेत? 4 वर्ष झाले. 4 वर्ष. 4 वर्षाच्या अनुभवाला ह्या वापरा बायोनिकच्या मार्गदर्शनाने क्रॉस केला असं वाटतंय का तुम्हाला? 100%. 100%. फोडाव. हा, पाणीच वाहिलंय ह्यातनं. बॉय कशी वाजी ते. वाद हवी लय लांबडाय गडची, त्याला पण सरस आहे. ती काय मग ती 11, 12 ठेवली होत्या मी, पुन्हा पुन्हा फवारताना काढू काढू टाकतोय अजून सुद्धा. वाहिला. दांडा बी मोठा आहे. सगळाच अख्खा बाग बघितला ना कसा बी फिरून, एकच नंबर आहे. कुठलं झाड लहान मोठं राहिलं नाही. इकडे आणा कॅमेरा जरा, इकडून असा 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 फिरवा. असं बघा. हितनं ही लाईन दिसती. प्लॉट काय एक नंबर. फुगल्यावर तर लय मोठं घर दिसतं. शिमग्याला म्हणतो काय? त्या दिवशी जज होतं बघा, ती बघायला आलतो. ते म्हणले आम्ही 2-3 प्लॉट फिरलो, पण हिथं चिखलात येऊन बघितलं का मन शांतच झालं म्हणले. शिनवाटात गेला म्हणले. कुठले होते जज साहेब ते? हा? कुठले होते? तिला ह्याला बारामतीला. बर बर बर. आता त्यांची मंडळी वाटतं बघा जज, ती वकील इथं. पण म्हणजे मला काय म्हणायचं, कुणी असू द्या, ज्यावेळेस कुणीतरी कौतुक करतं ना त्यावेळेस आपल्या कष्टाची पोचपावती मिळाली. प्लॉटवर आले की म्हणले एवढं चिखलात फिरलो पण शिनवाटा गेला म्हणले आमचा प्लॉट बघून. आपण हे जे फण्या बघू किती पल्ल्यात तुम्हाला. वेगळं काहीतरी दिसतंय ना त्यांना. ह्याला फणी किती? ती नटत होते. दोन. एक टाइम येईन, कुठं तुटळी तीन. नाही. 4 5 6 7 8 9 इकडची 10 11 म्हणजे 12 2 3 बघा बरं. 12च आहे. 12 कुठं 12 कुठं 11 कुठं 10 असते आणि त्याचा काही विषय नाही. पण बुंदे चांगले आहेत, घड चांगले आहेत, 2 फण्याच्या मध्ये अंतरी चांगली, पाला चांगला 1 नंबर. म्हणजे पाल्यात पण डिस्टन्स बघा ना. आता जर असं हाय असा थोडासा कॅमेरावर आणि ह्याच्यावर पण हाय असा जर घेतला ना इकडून लक्षात येते एकदम. म्हणजे मला काय म्हणायचं, त्यांनी तुम्हाला बरं का त्यांनी बारकावा सांगितलं काय, 1 टाइम निसवण, कुठं तुटळी नाही. म्हणजे हे नाही. बरोबर आहे नाही, तुटळी नाही. 1 टाइम निसवण म्हणजे थोडक्यात हिथं चित्रात जसा आपण प्लॉट काढावा
तसाच तिथं. म्हणजे कोरा कागद हिरवा केच पेन आणि बाबा त्याला कसं आपण उंची वगैरे सगळी पाहिजे अशी देतो, असा थोडक्यात झेरॉक्स प्लॉट आपला आलाय. हे असं आलं म्हणजे एक समाधान वाटतं बाबा, कोणी बी असू दे आपलं कष्ट करणाऱ्याला की बाबा बळ मिळतं आतून, कष्ट करू वाटतं. ह्या प्लॉटची लागण त्या प्लॉटच्या नंतर किती दिवसाची? 3 फेब्रुवारी केव्हा ते 16 जानेवारी. 16 जानेवारी. आणि वरच्या प्लॉटला अगोदर मार्गदर्शन घेतलं, साहेब म्हणले आता ह्याला वापरून बघू, ह्याला काय वाटलं तर मग खालच्याला घेऊ. पण त्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉट मध्ये न वापरल्यामुळे 15 दिवसात इतका फरक होता की साहेबांना राहवलंच नाही, म्हणले साहेब मला खालच्या प्लॉटला पण घेऊन या 15 दिवसानंतर. आणि वापरल्यानंतर 1 महिन्याने फिरून इतका घ्या. जबरदस्त वाटता प्लॉट दिसत होता की पहिल्या आपल्याकडे आहेत ना दुसऱ्या ते. अवस्थेमध्ये सगळं आहे ते व्हिडिओ. दुसऱ्या तिसऱ्या अवस्था सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुम्ही वापरलं बी, तुम्ही मान्य केलं, तुम्हाला नजरेला दिसलं, ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडत गेल्या. समजा आता तुम्ही वापरलं बी, तुमच्या नजरेला नाही दिसलं, तुम्ही काय आम्हाला परत फोन करताय की बाबा गजानन साळुंके सर या, आम्हाला पुढचे डोस द्या. कारण ही सगळी परिस्थिती कशी भेटती, नजरेला दिसल्यावर. पहिल्यापासून वापरलं फरकच आहे. हा, कंटिन्यू कुठल्याही शेतकऱ्याने जर 10 डोस केले ना, 10, 9 किंवा 10, तर ती केळी ना, आम्ही कुणीच काय आपण कुणीच बोलायची गरज नाही. ती केळी तुम्ही जसं आता म्हणले की बाबा बारामतीचे कोण जज साहेब आलते किंवा वकील साहेब आलते, ते जसे बोलले की बाबा मी आतापर्यंत लय प्लॉट फिरलो, तुमच्या प्लॉट मध्ये आल्यावर खालच्या साईडला आल्यावर शिनवाटा गेला. शिनवाटा चिखलच होता. बघणारच शिनवाटा जातोय म्हणल्यावर कष्ट करणारा जर हिथं दिसत नसेल तर ती किती म्हणजे आतून हरलेला असं बारीक अभ्यास केल्यावर बघणारा सुद्धा वाटतं की माझ्या नजरेला चांगलं बघायला भेटावं. काय घेणं नाही देणं नाही, पण तरी बी चांगलं बघायला भेटावं. म्हणजे चला आपण पूर्वावस्थेला जाऊ, जिथनं पूर्वावस्था काढली होती हळूच घसारते. तर आता इतरांच्या प्लॉटवर निस्वन सुरू झाल्यानंतर आणि आपल्या प्लॉटवर जो करप्याचा प्रमाण असतं, तर आपल्यात आणि त्यांच्यात बरोबर आहे का, आपलं कमी का आपलं जास्त आहे का इतरांबरोबर आहे? फार कमी त्यांच्यापेक्षा. फार कमी. आणि ही केळी लागणीपासून किती महिन्यांनी निस्वनीला आली? 5.5 महिन्यात तर निस्वन चालू झाली. 5.5 महिन्यात निस्वन. आणि किती दिवसात ती एक 70-80 किंवा 100% झाली? एक 13 दिवसात तर एक 2300 बडी इंजेक्शन झालं 13 दिवसात. 13 दिवसात. आणि झाडं किती आपली ही? आपली झाड 31ची. 31 झाड आहेत. आणि किती दिवसात बडी? 21 दिवसात झाली म्हणायची सुद्धा पूर्ण. 20-21 दिवसात पूर्ण येण झाली. मग आता बारीक जर बघितलं तर आपण आतमध्ये फण्या मापल्या, कमीत कमी जास्तीत जास्त किती फण्या? आता कमीत कमी 10, जास्तीत जास्त 12. 12. तर ह्या केळी 5.5 महिन्यात निस्वन झाली म्हणून किती शेतकरी तुमचा हा प्लॉट पाहण्यासाठी आले? एक 2-4 गावचे आले ते चांगले. हे खरं आहे का खोटं आहे? खरं. एवढाच प्रश्न होता, खरं आहे का खोटं आहे? म्हणजे आपण खरंच बोलतो प्रत्येक शेतकरी, पण शंका येते इतक्या लवकर आणि मोठं गड पडणं, 2 फणीच्या मध्ये अंतरी पडणं, ही शंका आहे ना, म्हणून ते पाहायला आले. तसंच तुमच्याकडे आणखी कोण कोण पाहायला आले? बारामतीचे अजून कोण आले? बारामतीचे बी आलते वकील साहेब हे. हा, म्हणजे पाऊस चालू असताना ती चिखलात आली, प्लॉट पाहणी करून गेले. त्यांनी दिवसभर जे काही प्लॉट बघितले त्यांच्यात आपला प्लॉट कसा वाटला त्यांना? ते म्हणले इथं आले की आमचं समाधानच झालं. म्हणले चिखलात येऊन जे बघितलं ते हेच झालं, म्हणले एकदम समाधान झालं. म्हणजे विषय काय आहे की प्रत्येकाला वाटतं की चांगली शेती करावी, आपल्याला मार्गदर्शन कोणाकडून भेटेल, चांगले प्लॉट आणणारे कुठले शेतकरी, त्यांच्या प्लॉटला आपल्याला काही व्हिजिट देता येईल का? कारण ती व्हिजिट दिल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याकडून काहीतरी वेगवेगळं अनुभवायला भेटतं, ज्ञान भेटतं आणि मग शेती करायला सोपी जाते. म्हणून हे आपले शेतकरी मित्र येत असतात प्लॉट पाहणी करण्यासाठी. तर आता तुम्ही ही घेतलेला जो अनुभव आहे, आता अगदी आपण आतमध्ये जाऊन आपण पाहून आलो की कसा गड दिसतोय, कसं निस्वन झाली सगळं. तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक सल्ला संदेश काय असेल की बाबा ह्या अनुभवाला घेऊन किंवा प्रभावरणिकचं मार्गदर्शन पहिल्यापासून शेवटपर्यंत कंटिन्यू केलं पाहिजे, तारांबळ झाल्यावर सुरुवात केली पाहिजे, प्लॉट खालीवर झाल्यावर सुरुवात केली पाहिजे, गच्चा धरल्यावर केली पाहिजे, मुळी थांबल्यावर केली पाहिजे का निस्वनीला केली पाहिजे? तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे? सुरुवातीपासून केलेली तर योग्यच आहे का नाही? जेणेकरून आपला प्लॉट महाग वळून बघायची गरज पडणार नाही आणि शेती सहज होईल आणि उत्पादन अपेक्षेपासून चांगलं सहज मिळेल. आजची तारीख काय आहे बरं साहेब? आज 21/9/2025. 21/9/2025. ओके. आपल्या प्लॉटला आता 7.5 महिने होत आले असतील बघा. आता 7.5 महिने होत आलेत. म्हणजे 9व्या महिन्यात थोडक्यात आपला प्लॉट पूर्ण कटिंगला जातो. 10 महिन्याच्या आतच 10 महिन्यात आपला प्लॉट राहत नाही. म्हणजे थोडक्यात जेवढा प्लॉट लवकर येतो तेवढा आपल्या शेतकरी मित्रांचा खर्च वाचतो आणि जेवढा प्लॉट वेळ घेतो निस्वनीला पण आणि हार्वेस्टिंगला पण तेवढा त्याला काहीतरी सोडीत राहायचंय ना, खर्च फवारण्या हाय वाढत. बरोबर आहे. म्हणजे आपण ही एक आपल्याकडे आणखी काही प्लस पॉईंट आहेत की आपला प्लॉट लवकर आलाय आणि आपला वेळ वाचलाय, करप्याचं हे जर आपल्याकडे प्रमाण कमी. तर तुम्ही ह्या मार्गदर्शनावरती समाधानी आहेत. तर तुम्ही जसं घडलं तसं केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.